आणि ह्या मधल्या कालखंडात जोपर्यंत आपला मेळावा होत नाही, आपली प्रचाराची दिशा ठरत तोपर्यंत काळूबळूंनी वेगळा प्रचार सुरू केला. काय सुरू केला? आता साहेब नाराज झाले, आता त्यांच्या बरोबर आहे, आता तुम्ही बघा आम्ही काय करतो. अरे बाबा, आता परत मला बोलायला भाग पाडताय तुम्ही सगळे. असलं खोटं करून, खोटं नाटक करून पहिलं रवी सरांचं तिकीट कट झालं की तुमच्या डोळ्यात पाणी आणल्यानं, तुमच्या हराड्यानं. ठीक आहे, त्याला कारणीभूत 60% मी असं, 40% उद्धव ठाकरे होते, ही वस्तुस्थिती आहे, बरोबर आहे. कालच्या वेळेस सुद्धा तुम्ही भाऊंना विचारा, मुख्यमंत्री साहेबांना, सेनेला तिकीट द्यायचं असेल, सावंताच्या घरात असेल, मान्य आहे, कुणालाही द्या, धनुष्यबाणाला द्या, सरांना द्या, कुणालाही द्या, साधा शिवसैनिक द्या, निवडून आणण्याची जबाबदारी तानाची सांगितली कुणालाही. झालं तोही विषय मागा बघा. आणि मग त्या काळूबाळूला, राक्षसी वृत्तीला, ज्याला फक्त नरकाश्रू ढाळण्याचीच सवय, आलं का लक्षात? मग त्याने काळीबाज सुरूपणा केला. या शाखा प्रमुखाला फोन कर, त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आमच्या बाजूलाच आहे, साहेब आता बघा आपण सगळे तुम्हाला आदेश येईल, आपल्या बाजूलाच काम करायचं आहे. आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो, हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळी आज व्यासपीठावर आहे. आमदाराचं काम काय, खासदाराचं काम काय, ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं काम काय, तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचं काम काय, हे घटनेत तरतूद केलेलं आहे. कोणी काय करायचं, या ठिकाणी खासदार देशाच्या मुख्य खासदारातून तो प्रवेश करतो. संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त होतो. मला वाटतं केंद्रामध्ये सगळ्यात छोटी योजना बघितलं तर 100 कोटीच्या खाली कुठलीही नसते. 100 कोटी त्याला वरचा लिमिटच नाही. 5,000 कोटी, 10,000 कोटी, 50,000 कोटी, 1,00,000 कोटी त्याला लिमिट नाही. हे आमदाराची कामं ठरलेले आहेत. आपल्या मतदारसंघापुरतं, राज्याच्या हितापुरतं तो बोलू शकतो, काम करू शकतो. असं नाही की तो माझ्या ह्या मतदारसंघात नाही म्हणून विधानसभेत तो ह्याच मतदारसंघावरती प्रश्न विचारू शकतो. राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, चांद्यापासून बांधापर्यंत काय झालं तर त्या आमदाराला आपला आवाज सभागृहात उठवण्याचा अधिकार आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. ही वस्तुस्थिती. आणि मग गेल्या 8 दिवसातलं 10 दिवसातलं मी भाषणं ऐकली काळूबाळू समोर. आणि मला दुसरी नौटंकी तुम्हाला आठवत असेल 2019ला सुद्धा विधानसभेच्या वेळेस हे आमचा अजित काहीतरी पोरखेळ केला, त्याने कुठेतरी धक्काबुक्की केली, लगेच मारलं, चाकू हल्ला झाला, आमदारावरती चाकू हल्ला झाला, लगेच बँड्याच्या लोक, लगेच मीडिया, लगेच बातम्या. आपला मीडिया तर बसलेलाच आहे. शिवलं तर मला काय मागचं माहित नाही, आमच्या अजितनं काहीतरी करायला गेला तर भूल झाला. आता परत तसंच फॉर्म करायला गेलं, मुंबईचं एसीतलं बसलेलं ते इथं आलं आणि घोळ कुणाला आले, 42 डिग्रीमध्ये फिरणाऱ्या आमदाराला घोळ आले. आलो का? दिवस गेले का काय? चक्कर कशाला आली? चक्कर याचं काय कारण आहे? आम्ही 60-60 वर्षाचे, 42-45 डिग्रीमध्ये आज माझ्या हातात बेडगं द्या, फावडं द्या, खुडं द्या, मी काम करून दाखवतो. ताकद आहे माझी, मला नाही चक्कर येणार, मी पाणी मी मागणार नाही. असं हिंमत ये माझ्या बरोबर शेतात काम करायला, धर माझ्या बरोबर बांधो, आहे का तुझी हिंमत? नको नुसता फॉर्म भरायला आला, त्याला चक्कर आली, झाली शिफ्टमध्ये. माझी खासदार काळूतला बाळू लगेच बघायला गेला हॉस्पिटलमध्ये, बऱ्या खाली तब्येत तुझी, लगेच मीडिया, लगेच हे काय पद्धत आहे? म्हणजे ड्रामा करायची पद्धत. आता तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार या काळूबाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही. ही वस्तुस्थिती. आता मी त्या वीरगव्हाणला आम्ही सगळे पाण्याचं बघायला गेलो, त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती सांगितली जातं. चुकीचं काय? मी काय बनवलो? माझ्या शब्दाचा विपर्यास केला की काळू असेल बाळू असेल,
यांचा शिवसेनेचा संबंध काय? साधा प्रश्न आहे सर, मार्गदर्शन करा, तुम्ही मार्गदर्शक आहात. यांचा शिवसेनेचा संबंध काय आमदार साहेब आहे का? हा काळू थोरला जे काय घडलं, सगळ्या सहकारी संस्थांचे ह्याच्या बापानं नेलं वाट लावलं, तेरणा बंद पडला, तिथलं भंगार विकलं, डीसीसी बँक ह्याच्या बापानं बुडवलं, बरोबर आहे. खापर राणादादाच्या पप्पावरती फोडलं, इतिहास सगळं मारून समजून घेतलं, बरोबर आहे. जे बाळूचा मी बाप काही दिवस चेअरमन होतात नाही तेरणीचा नव्हता का? मग तुम्ही काय दिवे लावले ह्या सगळ्याचं? आज आम्ही ह्या तेरणीमध्ये जसं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या मंडळीतून हा कारखाना भरवण्यातला मिळाला, आत व्हिजिट केली, केबल कॉपर लोखंड भंगार सगळं कापून नेलं होतं, काही शिल्लक नाही त्या ठिकाणी, पूर्ण वाटोळं केलं होतं. ही भंगार विकणाराची अवलाद, बरोबर आहे. आणि हे यांचं काम काय? हा बोला, काय झालं तुझं? एसटीत बसत जागा नाही सांगतो पण हे का खासदाराचं काम? एसटीत बसायला जागा, तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पाठवून देतो, तुझ्या गाईला इंजेक्शन द्यायचं आहे मी डॉक्टरला पाठवून देतो. मग ते जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या सदस्याचं काम आहे. तुझं काम तुला कळतं का? तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले. 18 लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत पोहोचवण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. या सावंत सरानं या शेतकऱ्यांच्या कष्टाची साखर गोडवून होती, 7 लाख क्विंटल विकली का भरवेत तुझ्यासाठी, आणि त्याच्यात तुला निवडून आणला, त्याच्यात तुला निवडून आणला. आणि मग विजय तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला, नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध होता, सेनेचा काही संबंध नव्हता. त्याच्यानंतर काही मंडळीला 14 ते 19 पर्यंत पकडला. त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब तुला तानाजी सावंत दिसला, सरळ आहे तुला लुटू. आता सरांच्या मार्गदर्शकांचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काळून मला असं तो म्हणतो, काळू म्हणतो. कदाचित त्याला हिस्ट्री माहित नाही, सरांना माहित नाही, आमच्या ज्ञानराजला माहित नाही. सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने 1988 पासून बाळकडून माझ्या घरात आहे. 1988चा शिवसैनिक आहे तानाजी सावंत. 1988 सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यातली शिवसेना ह्या तानाजी सावंत सांभाळली. त्या काळूला सांगा तू कालचा परवाचा आहे, तुझ्या शिवसेनेचा काही जमत नाही. वस्तुस्थिती आहे, आलं लक्षात? तू काय सांगतो शिवसेनेत तुम्हाला आणलं, आणि सगळ्या जिल्ह्याची वाट लागल्यानंतर राजकीय बाब 2019ला मला केलं, मी भारावून गेलो. राजकीय बाब झालो कोणाचा तरी म्हणून सर झालं आणलं. आणि ज्या वेळेस चर्चा झाल्या, सत्तांतर झालं, पूर्वीच मवियाचं सरकार आलं, ह्या काळूबाळूने या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून गुच्छाच मांडला करप्शनचा. हे सगळ्याला माहिती आहे. प्रत्येक वेळेस त्याला मी बोलून घ्यायचो, बाबा करप्शन करायचं नाही, भ्रष्टाचार कशासाठी? तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला पिलेला नाही, तुम्ही कशासाठी हे करताय? त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब, सत्ता कधी येते कधी जाते कळत नाही. आता चान्स आहे, मग आम्ही पैसे खायचं नाही तर काय शेण खायचं का? हे त्यांचे वाक्य ऐका. त्यांच्याच वाक्यातला अंबाबाईला समोरून बोलतोय तानाजी सावंत, एकही शब्द खोटा कानामात्रा सुद्धा बदलत नाही. पैसे खायचे नाही तर काय शेण खायचं. अरे मला अधिकाऱ्यांना जर तुम्ही त्रास दिला, त्या अधिकारी जनतेच्याच खिशातून पैसे काढणार आहेत ना? ही कुठली पद्धत आहे? आणि अशा पद्धतीनं त्यांनी राजकीय बाब मांडला. जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदलतो. त्यांना वाटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळेल, आणि म्हणून ते थांबले. आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायच्या वगैरे काहीतरी कळणार,
अजून कुणाला तरी एक राजकीय बाब परवाच्या फॉर्म मारताना एक म्हणतो, त्याचंही मी फोनवर अभिनंदन केलं त्या राजकीय बाबाचं. बोललं हे बघ, मी 2019ला राजकीय बाब होतो, तुला आता मानलाय, मला माहिती आहे तू काय करणार नाही, तू शाब्दिक भाषण द्यायला जाशील, अजिबात जायचं नाही कारण हे फसवेन हे ध्यानात ठेव. मला साहेब तुमच्यापेक्षा 25 वर्ष मी राजकारणात आहे, मी किती नद्याचं पाणी पिलोय हे मला माहित आहे, हे असली लई येऊन गेले माझ्याकडे, तुम्ही फसला मी फसणार. आणि म्हणून ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.